नमस्कार. आज आपण सिंपल आणि साध्या पद्धतीने मिसळ रस्सा बनवणार आहोत. इथे मी आता मटकी घेतलेली आहे. ही मटकी आपण चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आता आपण ही मटकी शिजवायला ठेवूया. यामध्ये आता मी हळद, तेजपत्ता आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. इकडच्या साईडला आपण आता तेल तापवायला ठेवूया. यामध्ये मी हिंग, जिरं आणि लसूण अद्रक टाकलेला आहे. आता हे आपण व्यवस्थित छानपैकी परतून घेऊया. इथे तेजपत्ता आणि 1 मोठी वेलदोडी ही कुटून टाकलेली आहे. तर लसूण अद्रक आपलं छानपैकी परतलं की यामध्ये आपण आता 1 मध्यम आकाराचा कांदा कापून टाकणार आहोत. कांदा आपण व्यवस्थित फ्राय होऊ देऊया. कांदा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता इथे मी अंबारीचं तिखट घेतलेलं आहे. अंबारीचं तिखट मी इथे 2.5 चमचे टाकत आहे आणि 2 चमचे मिसळ मसाला टाकत आहे. आपण आता व्यवस्थित हलवून घेऊया. तिखट जळू नये म्हणून आपण यात थोडंसं पाणी टाकणार आहोत. तिखट लागणार नाही आपलं. आपण हे व्यवस्थित छानपैकी हलवून घेऊया. आपण आता हे व्यवस्थित छानपैकी हलवून घेऊया. आपली मटकी आता शिजलेली आहे. आपण आता हे मटकीचं पाणी आणि मटकी हे याच्यात टाकून घेऊया. इथे मी 2 चमचे बेसन पीठ हे भाजून घेतलेलं होतं. आता आपण हे 2 चमचे बेसन पीठ घेऊया. यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याची एक पेस्ट, पातळ अशी पेस्ट बनवणार आहोत. ही पेस्ट तयार झालेली आहे. आपल्या आता मटकीला एक उकळी पण आलेली आहे. ही पेस्ट आपण आता ह्या मिसळच्या रस्स्यामध्ये टाकणार आहोत. व्यवस्थित हलवून घेऊया. आपल्याला थोडंसं पाणी अजून लागणार आहे, त्यामुळे मी यामध्ये नंतरच थोडंसं पाणी अजून ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त पाणी करू शकता. लक्षात ठेवा, आपण आधी 1 चमचा मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आता इथे आपण थोडं कमी मीठ टाकणार आहोत. आपला मिसळचा रस्सा आता छान उकळत आहे. बघू शकता, मिसळच्या रस्स्याला छानपैकी तरीसुद्धा आलेली आहे. छान बघू शकता तुम्ही, आपला रस्सा हा तयार झालेला आहे. आपण आता याला सर्व करून घेणार आहोत. रस्सा बघा झालेला आहे. आता आपण हे छानपैकी ताटामध्ये सर्व करून घेऊया. आता आपण हे ताटामध्ये बघा, अशा साध्या आणि सरळ पद्धतीने आपण मिसळचा रस्सा बनवलेला आहे. तुम्ही एकदा
अशा पद्धतीने रस्सा बनवून बघा. कमी वेळात आणि पटकन होतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.